बातमी जळगावातून जळगाव एमआयडीसीतील चटई कंपनीला भीषण आग लागली। आगीनंतर कंपनीमध्ये स्फोट सुद्धा झाल्याची माहिती समोर येते आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। जळगावमध्ये एमआयडीसी मधील चटई कंपनीला ही भीषण आग लागली आहे। त्यानंतर या कंपनीमध्ये स्फोट सुद्धा झाल्याची माहिती ही समोर येते आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जळगाव एमआयडीसी कंपनीतील ही घटना आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, पाहूया। जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। जे सेक्टरमध्ये ही अचानक आग लागली असून आपण दृश्यांमध्ये पाहू शकतात की जळगाव शहरातील हा औद्योगिक वसाहतीतील परिसर आहे। जे सेक्टरमध्ये आज दुपारी भीषण ही आग लागल्याची घटना यामध्ये घडलेली आहे। जे सेक्टरमध्ये असलेल्या जे ब्रदर्स आणि सी एंटरप्राइजेस या दोन कंपन्यांना दुपारी भीषण आग लागल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे। खोबरेल तेल आणि इतर सुगंधी तेलाचे पॅकिंग या कंपन्यांमध्ये या ठिकाणी केले जात आहे। अचानक या परिसरात आग लागल्यामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अग्निशमन बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी या ठिकाणी करण्यात येत असून जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघू शकतात की एमआयडीसी मध्ये ही आग विझवण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशमन बंबाचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आहेत। ज्या प्रकारे जर विचार केला, दुपारच्या सुमारास ही अचानक आग लागल्यामुळे आगीने या ठिकाणी प्रचंड रौद्ररूप धारण केले आहे आणि या आवाजाने 2 ते 3 स्फोट या ठिकाणी झाले। यानंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशमन बंब असतील, इतरही बंब या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आणि एमआयडीसी मध्ये या ठिकाणी या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।